हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार यात काही शंका नाही, कारण आपण माझ्या चॅनलच्या रोज नवनवीन रेसिपीज बघत असतात. तर अशीच मी आपणासाठी एक सुंदर अशी वाळल्या मासोळ्याची चटणी घेऊन आलेली आहे. काही लोक याला सुकटसुद्धा म्हणतात. तर आपण आज इथे बनवणार आहोत वाळल्या बारीक मासोळ्यांची चटणी. तर आपण इथे व्हिडिओत बघू शकता आहात की एकदम अशा बारीक मासोळ्या मार्केटला विकत मिळतात. आपल्याला आरामात सहज या मासोळ्या मिळतात. तर इथे आपण घेतलेल्या आहेत, या मूठभरच घेतलेल्या आहेत मी, आणि याला छान स्वच्छ करून घेतलेलं आहे, म्हणजेच याला पाकडून निवडून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून आपण याला अर्ध्या तासासाठी भिजत घातलेलं आहे. मग इथे मी एक लसणाचा गाठा घेतलेला आहे. या गाठ्याच्या सगळ्या पाकळ्या आपण निवडून घेणार आहोत. आणि इथे 5-6 हिरव्या मिरच्या, थोडं कोथिंबीर आणि 1 टमाटर असं आपण पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत घालणार आहोत, कारण यालासुद्धा काय म्हणतो केमिकल लागलेलं असतं, तर ते निघण्यासाठी. आणि मग याला स्वच्छ केल्यानंतर क्रशरमध्ये टाकून घेणार आहोत आणि टमाटरसुद्धा चिरून घेणार आहोत. आणि इथे ज्या आपण लसणाच्या पाकळ्या निवडून ठेवल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या टाकून दरदरीत असं आपण इथे वाटण करणार आहोत. आता इथे बघू शकता आहात आपण की आपल्या मासोळ्या अर्ध्या तासानंतर मस्त छान अशा फुगलेल्या आहेत. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर मी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक बारीक चॉप करून तेलावरती सॉफ्ट होईस्तोवर परतून घेऊया. आणि नंतर आपण जे वाटण तयार करून ठेवलं ते सगळ्याच्या सगळं वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि यालासुद्धा 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर याच्यामध्ये आवडीनुसार तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. तिखट आपण बेताचंच टाकायचं, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याला आपण रस्सा करणार नाही आहोत, कारण याची आपण चटणी बनवणार आहोत, म्हणून तिखट बेताचं टाकायचं. आता मसाला इथे अर्धा फ्राय झाला की याच्यासोबतच आपल्याला इथे मासोळ्या टाकायच्या आहेत. तर त्या कशा टाकणार आपण? तर छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि छान करकरीत पिळून आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि नंतर छान मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला एक वाफ काढायची आहे. एक वाफ काढली की आपली चटणी खाण्यासाठी रेडी आहे. आपण बघू शकता आहात की किती सुंदर दिसत आहे. गरमागरम वाफाळलेला भात, चपात्या आणि छोट्या मासोळ्यांची चटणी. चला तर मग याच्यावर आपण ताव मारूया. बाय.